बघा, एक खूप दुर्दैव घटना समृद्धी महामार्ग इकडे ऍक्सिडेंट मध्ये घडली आहे, ज्याच्यात आमचे निधनाचे 4 लोक आणि केळीगावचे काही लोक हे वारले आणि काही इंजर्ड आहे. सध्या काही लोक कोडे साहेबांकडे कलावतीत आहे, काही लोक बागल साहेबांकडे ऍडमिट आहे आणि काही लोक हुशे साहेबांकडे ऍडमिट आहे. तर जसं आमचे नेते माननीय फडणवीस साहेब यांच्याशी नारायणजी कुचे आमदार यांचं बोलणं चालू आहे की काही ना काही मदत आपण मुख्यमंत्री साहेबांकडून आणावी. त्यासोबतच आता SP साहेबांशी बोलताना आम्ही त्यांना एक विनंती केली की जे ट्रकवाल्यांनी मारले त्याच्यावर एक कल्पेबल होमिसाइड म्हणून आपण गुन्हा दाखल करा. त्यासोबतच जे कॉन्ट्रॅक्टर आहे तो समृद्धीवर छोटा हत्ती घेऊन गेला. आज छोटा हत्ती म्हणजे समृद्धीवर पहिले तर अलाउड नाही. त्यानंतर छोटा हत्तीमध्ये आपण कामगारांना घेऊन जायचं हे पण चुकीचं आहे. तर त्याच्यावर त्याचा सुद्धा एक गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जे समृद्धीचे काही कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जिकडे ते ऍक्सिडेंट झालाय त्यांच्या सगळ्यांना आम्ही सोबत एक जे समृद्धीचे कॉन्ट्रॅक्टचे कामाने चालले होते आमचे लोक, तर त्यांना आम्ही त्यांच्या प्रभावी गुन्हे व त्यांच्याकडून पण आर्थिक मदत काहीतरी भेटली पाहिजे. त्याच्या सगळ्यांच्या कुटुंबांना ही आम्ही एक विनंती केली आहे SP साहेबांना की कठोर ते कठोर कारवाई आपण करण्यात यावी. आणि परत ट्रक ड्रायव्हर व ट्रक कंपनी जी असती, जे ट्रकचा मालक असेल की ट्रान्सपोर्ट कंपनी असेल, त्यांच्यावर कल्पेबल होमिसाइडचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.